आता निभत नाही ग हे सगळं. तू इथे राहायला आलीस त्यावेळी हायसं वाटलं होतं, पण तू 6 महिन्यातच निघून गेलीस. अर्थात तुझं बरोबर होतं म्हणा, पण हे सगळं माझ्यावर पडलंय. अगं पण वहिनी. वहिनी? वा, आई तुझ्याने कसं जमणार हे सगळं? जमेल तितके दिवस जमून घेईन, नाहीतर धन्वंती बेन म्हणावं, माझ्यासाठी पण जागा करा थोडी घरी. आई आई हे बघ, माझं घर ते तुझं घर. केव्हाही ये. अगं आदित्य काय तुझं नातू नाही? त्या पोराला जप वसुमती, त्या पोराला जप. अरे च्या वसुमती, तू केव्हा आलीस? झाला तासभर. बर, काही चहा वगैरे घेणार आहेस का? नाही नको, कांतीकडे जाणार आहे, इकडून तिकडे घेईन. कांतीकडे? हो, तिच्याकडे राहायला जाईन म्हणून प्रॉमिस केले. छान. शेजारी सख्खा भाऊ आणि आई असताना तू परक्यांकडे जाणार. लोक म्हणतील रीत नाही आणि माया नाही. वहिनी, जे काय म्हणतील ते मला म्हणतील ना, आणि लोक काय म्हणतील यामुळे मला कधी फरक पडला नाही आणि पडणार आहे. आणि बरं आहे ना, तुम्हाला अडचण नको. तुझी मर्जी. मग काय, गेली धुसमुसत आत. नंतर चहा केला आणि आदळला आई समोर. माझ्या निमित्ताने निदान आईला चहा तरी मिळाला येता. हो, आणि तुझ्याच आईला उठून चहा नाही करायला लागला, हे काय नशीबच आहे. हो. खरं तर आईचं वाईट वाटतं ग मला. यावेळी रडली बिचारी माझ्याकडे. कितीतरी वर्षांनी स्पर्श जाणवला तिचा. अगदी अपरिचित वाटला तो स्पर्श. आधी रडली आणि मग पुन्हा उलट सुलट बोलायला लागली. तुझ्या आईचा स्वभाव बदलणं आता शक्य नाहीये. माना पण असंच वाटतं की सगळं जग हे असंच असतं, सगळं सोडून द्यायला पाहिजे. पण असं कसं चालेल? आता अंजनाच्या बाबतीत सगळं सोडून देऊन कसं चालेल? हे बघ, त्याला दुसरा कुठला मार्गच नाहीये. पण त्याच्यावर तू जो विचार करतेस ना, तो अगदी बरोबर आहे. आपला वंश पुढे चालू राहिलाच पाहिजे असा विचार करणारी लोक जोवर आहेत ना, तोपर्यंत हा अन्याय असाच चालू राहणार आहे. हे बघ, कुठलंही लहान मूल आपण आपलंसं करू शकलो पाहिजे, अगदी आपल्या पोटचं नसलं तरीही. अगं पण अंजनाने काय सवतीचं मूल आपलं म्हणायचं? मग एक मिनिट, मी असं म्हटलंय का? अंजना आणि युवरानं कुठलंही लहान मूल, पोरकं मूल आपलंसं करून घ्यावं. अगं हाच तर पर्याय आहे ना अन्यायाविरुद्ध लढण्याचा. क्रांती, मागे तुम्हाला जे विचारलं होतंस ना, ते मी आता तुला विचारते. कुठल्या जगात राहतेस बाई? निदान तू तरी आता या जगात आलीयस. आणि माझींकडे राहिल्याचा हा मोठा फायदा आहे बरं का तुला. तू पण ये ना दिवाळीला. मी? छे बाई, मला कुठली आली एवढी सुट्टी? त्याच्यापेक्षा तूच राहा ना अजून काही दिवस इथे. अजून काही दिवस? मला आत्ताच वेध लागलेत तिकडचे. खूप काम आहेत आणि माझी ना नाही झेपत ग सगळं. वसुमती, तुझं जग तुला मिळालंय, यात मला खूप आनंद आहे. मलाही आश्चर्यच वाटतंय. सुलक्षण गेल्यानंतर जो पर्याय मी कटाक्षाने टाळला, तोच माझं आयुष्य बनून गेलाय. म्हणून म्हणते मी, उद्याच निघते आणि आदित्यलाही बरोबर घेऊन जाते. चालेल. देवा, मी बजावल्याप्रमाणे भंतेंकडून वचन घेऊन वसुमती आदित्यला घेऊन आली. भाऊ दिवाळीला येणार हे वसुमतीने सांगितलं
आणि आनंदाने भरून पावले मी. वसुमती, आदित्य, जसपाल, आनंदा या सगळ्यांच्या पायगुणानं यावर्षी पाऊस देखील चांगला पडला. भाजीपाला, धान्य, फळं, सरपण कशाची कमतरता नाही या दिवाळीत. आणखी काय हवंय रे? अशी दिवाळी पुन्हा कधी येणार नाही आणि कधी आली पण नव्हती. आता तू मला कधी घेऊन जा रे. कसलीही आशा उरली नाहीये मला. फक्त तुझ्या दरबारात माझा सुलक्षण मला भेटेल ना रे. मा 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 बघ कोण आलंय बघ बघ कोणाला घेऊन आलो. ये 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 सावकाश सावकाश ये. अरे वसुमती कुठे? वसुमती, ए वसुमती, लवकर ये लवकर ये लवकर ये. बघ अंजना, अगं रडू नकोस अंजना. आता घरी आलीस ना, एकमेकींना धरून राहू. आणि कोण म्हणतो तुला मुलगा नाही म्हणून? माझा आदित्य मी तुला दिलाय. भाभी मला समजत नाही काय म्हणावं. अहो किती करताय माझ्यासाठी. काय म्हणते? तू माझ्या बहिणीसारखी आहे. बहिणाबाई तुम्ही माझ्या. आता भाभी नाही म्हणणार तुम्हाला, बहिणाबाईच म्हणणार. बहिणाबाई अरे माफ कर आम्हाला, परत नांदायला चल. नाही अबू, आता ते नग. मी राहते इथंच माझ्या लेकरापाशी, माझ्या बहिणाबाईंपाशी. तुम्ही बी सर्व राहा आनंद. माझी चिंता नका. अगं रडू आवड. चल, तू आलीच किती बरं वाटलं मला. अगं ढीकभर कामं पडली आहे, दिवाळी जवळ आले ना. तू नसतीस तर कोण मदत करणार होतं मला? हा, किती बरं वाटलं म्हणून सांगू तुला मी. थँक्स आनंदा. आता तरी तुला पटेल, पुरुषांचा काहीतरी उपयोग असतो. यारी दुनिया मागच्या वेळापेक्षा जरा मोठा झाला पाहिजे कंदील. आपले मालक खुश झाले पाहिजेत. रागावणार आहे तो तुमच्या सगळ्यांवर. त्याला बरोबर घेऊन केला असतात कंदील तर काय झालं असतं? आता वेळ कुठे आहे त्यांना? येतात काय आणि जातात काय? आता दिवाळीच्या आधी किती दिवस येणार आहेत ते? 1-2 दिवस येईल. बघा काय होणार आहे. अबू, वय ढाकल्या साहेबांसाठी आणखी एक करा स्पेशल. चालेल की, मग काढ्यात हे काय. आणि तू काय करणार आहेस त्याच्यासाठी स्वतःच्या हातचं स्पेशल? काय म्हणतील ते करेन, म्हणतील तेव्हा. बरं आहे आदित्यचं, सगळे अगदी लाड करताय तुम्ही त्याचे. त्यांचं करू तेवढं थोडं हाय बहिणाबाई. सोन्यासारखं लेकरू. भाभी पत्र. प्रिय वसुमती, आईचे तुला अनेक आशीर्वाद. कशी आहेस? इथे सर्वजण ठीक आहेत. चातक चकोरची परीक्षा चालू आहे. चातकचा प्रश्न नाही,
पण आम्हाला चकोरची काळजी वाटते. त्याला खेळ, मैदानी कवायत ह्या प्रकारात खूप रस आहे. त्यामुळे तशाच एखाद्या क्षेत्रात त्यांनी शिरावं असं आम्हा सगळ्यांना वाटतं. तुमच्या कुटुंबाचे पोलीस खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फार घनिष्ठ संबंध आहेत आणि त्यातल्या त्यात एकाची तर तुझ्याशी रोज जाण्या इतकी घसट आहे असंही कळलंय. भाच्यासाठी त्याच्याकडे एखादा शब्द टाकलास तर तो नाही म्हणण्यासारखी परिस्थिती नसेलच. तेव्हा माहेरच्या माणसांसाठी हातून काही झाल्याचं समाधान थोडक्यात मिळवून टाकता येईल. लवकरात लवकर पत्र पाठव. धन्वंतीबेंना नमस्कार कळव. तुझीच आई. प्रिय आईस, तू ज्या गृहस्थांचा उल्लेख केला आहेस त्यांचे माझ्या सासूबाईंशी घरोब्याचा संबंध आहे, माझ्याशी नाही. जो काय चकोरसाठी शब्द टाकायला सांगायचा तो त्यांनाच टाकायला सांग. तुझीच वसुमती. हाय. काय कटकट आहे. आता कोणावर चिडली आहेस? ही शॅफ कटरची मोटर बिघडलीये. मला का नाही सांगितलंस ते? कशाला? माझा शॅफ कटर आहे, मी बघून घेईन काय करायचं ते. दे दे ना, दे ना प्लीज दे. लूजन अप करायला लागतं त्याला. अगदीच टाईट झालंय ते. थांब. युवा, तुझ्यासारखी चिडकी व्यक्ती मी कधीच बघितली नव्हती. तुझ्या समोर आमचे IGP पण नरम म्हणायचे. सॉरी. मला खरं तर कोणाचा तरी दुसऱ्याचाच राग आला होता. कुणावरचा आणि का? या शॅफ कटरचा. आणि ते मला दुरुस्त करता येत नाही म्हणून माझ्यावर. सुमती, आल्यापासून बघतोय तू सतत राबतेस. जरा सुट्टी घे. त्याच लोकांमध्ये राहून तेच विचार आणि तीच कामं करून तू विटलीयस. आता कामही फारशी नाही आहेत. जी आहेत ती मी आणि मा बघून घेऊ. तू 15-20 दिवस विश्रांती घे आणि मग दिवाळीला आदित्यला घेऊनच ये. सुट्टी घेऊन मूळ स्वभावात काही फरक पडतो का? मी जन्मापासूनच चिडकी आहे. आई सुद्धा सांगे. नाही, तू अचानक प्रेमळ होशील असा समज नाहीये माझा. पण खरंच सुट्टी घे. आनंदाच्या आवाजातल्या कळकळीने चमकायला झालं. त्याच्या चेहऱ्यात सुलक्षणचा भास झाला. आनंदाच्या बोलण्यावर खूप विचार केला. का जाऊ नये सुट्टीवर? आणि एकदम वाटलं मुंबईच्या घरी. मनाची कर्कश ना ऐकू येईल म्हणून वाट पाहिली, पण ती आली नाही. तेव्हा वाटलं ती वेळ आता आली आहे. या घरात 2 वर्षांनी येते. या घरात इथल्या बारीक सारीक वस्तूतही सुलक्षण भरलेलं आहे. आमच्या लग्नाच्याही आधी 4-5 वर्ष सुलक्षणनी थाटलं होतं हे घर. त्यांनी कुठून जमा केलेली भांडी, गाडगी, यंत्र, आदित्यचा पाळणा, कॉट, खेळणी. माझ्या अशा काहीच कुणा दिसत नाही तिथे. ह्या सगळ्यावर नुसती धूळ, कचरा आणि जळमट.
या सगळ्यातून माझं आणि सुलक्षणचं घर मला पुन्हा शोधायचं एकटीला. हा 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 इकडून घेऊन जा. हा इकडून 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 दे इकडून दे. हा अबू हा हा पण पाहिजे आणि तो तिकडचा. हा ये रे बाबा ये घे. अच्छा मा मी येतो. बरं उद्या मला मुंबईला जायचंय, एक कॉन्फरन्स आहे. मुंबईला? वसुमतीला भेटशील ना रे? अर्थात घरी जाईनच. कशी आहे ती कोण जाणे. का ग काय झालं? काही नाही रे, सुलक्षण गेल्यानंतर त्या घरात मी क्षणभर देखील थांबणार नाहीचं निक्षून सांगितलं होतं तिनं मला. तिचंही बरोबर आहे म्हणा. तेच तेच विचार, त्याच आठवणी येत असणार. क्षणाक्षणाला सुलक्षणचं अस्तित्वही जाणवत असणार तिला. तिची पण कमाल आहे. मग जरा चेंज म्हणून सुट्टी घे म्हटलं तिला. मला वाटलंच नाही ती मुंबईला जाईल. मला देखील आश्चर्यच वाटलं रे. 2 वर्षात त्या घराचा तिने विषय सुद्धा काढला नव्हता. मग तिथं जाणं तर सोडाच. आणि परवा मला अचानक म्हणाली मी जरा मुंबईला जाऊन येते, घराची साफसफाई आवरावर करायची आहे, तुम्ही सुद्धा चला म्हणत होती. मी म्हटलं नको बाई, त्या मुंबईला येणं नको. नाही बरं झालं तू नाही गेलीस. ते त्या घरात तिनं एकटीनं राहून दादांच्या आठवणींना सामोरं जायला हवं. कदाचित आजपर्यंत ती वेळ आली नव्हती, पण आता ती आली आहे. आज ठरवलं, मनात येईल त्या आठवणीला म्हणायचं ये बघू दे मला तुझ्याकडे, नीट निरखून पारखून. ह्या घराच्या कणाकणात सुलक्षण दिसतं. प्रथम भेटला तेव्हापासूनच. त्याने मला फसवलं का? नाही, तो भेटला तेव्हा काही पोर नव्हते, एकटी राहत होते अमेरिकेत. बरं लग्नानंतर 1.5 वर्षांनी त्याच्या असाध्य व्याधीबद्दल कळलं, तेव्हाही त्याला सोडलं नाही. का? त्याच्यावर खूप मनापासून प्रेम केलं. त्या प्रेमाची मना शरीराच्या तळामुळापासून आठवण व्हावी असे क्षण शेवटपर्यंत हाती येत होते माझ्या. त्याचं सगळं व्यक्तिमत्व पोखरून गेलं तरी उरलेल्या पोलभटात मला सुलक्षण दिसायचं. या घराच्या धिक्या कवचात आत्ता दिसणार तसा, शब्दांच्या रंगात रंगून जाणार, त्यांच्या सामर्थ्याने हेलावणारा, बारक्या आदित्यला आपल्यापासून वाचवायसाठी दूर करणार, तोंडांनी सतत खोटं बोलत असतानाही डोळ्यांनी प्रेम मागणार, आपल्या दुबळेपणापायी माझ्यात सामर्थ्य निर्माण करणार, मरण्याआधी मला हाक मारणार. सुलक्षण, सुलक्षण, आय लव्ह यू सुलक्षण.